रमजान ईदच्या एक दिवस आधी बीड मधील एका मशिदीत करण्यात आला मोठा स्फोट। मध्यरात्री 2च्या सुमारास अचानक मशिदीतून स्फोटाचा आवाज झाला आणि संपूर्ण गावाची झोपच उडाली। स्फोटाच्या आधीचा आरोपींचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस आणि क्राईम ब्रँचची एंट्री झाली आहे। बीड जिल्ह्यात नेमकं काय सुरू आहे, काय आहे हे नेमकं प्रकरण? नमस्कार, मी ऐश्वर्या देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासह विविध प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे। आता याच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रमजान ईदच्या एक दिवस आधी बीड मधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली। गेवराई तालुक्यातील गढी माजलगाव रोडवरील अर्धमसला गावातील मशिदीत शनिवारी मध्यरात्री हा स्फोट झालाय। गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच ही घटना घडल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली। मध्यरात्री 2:30च्या सुमारास जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट घडवून आणल्यामुळे मशिदीची भिंत कोसळली, तसंच एक मोठा खड्डाही पडला। सुदैवाने या सौम्य स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून घटनास्थळी आयजी, पोलीस अधीक्षकांसह तलवाडा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या प्रकरणात 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे असं या 2 आरोपींची नावे आहेत। स्फोटापूर्वी विजय गव्हाणे यानं सोशल मीडियावर जिलेटिनच्या कांड्यांसह स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केला होता। हातात जिलेटिनच्या काठ्या आणि तोंडात सिगारेट घेऊन तो व्हिडिओ बनवत होता। रमजान ईद असल्यामुळे पोलिसांनी मुस्लिम समुदायाला शांत राहण्याचे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं। रमजानच्या काळात मशिदीत असा स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्याचे एसपी आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा केला। आरोपींना शिक्षा व्हावी अशी आता मागणी स्थानिकांनी केली आहे। आरोपींना विशेष कोर्टात हजर केले असता दोघांनाही 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अर्धमसला गावातील मशीद ब्लास्ट प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएस आणि क्राईम ब्रँचने एंट्री घेतली आहे। एटीएस आता या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे जिलेटिन वापरण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले। आरोपींनी स्फोट घडवून आणण्यासाठी जिलेटिन कुठून आणले, या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत एटीएसचे अधिकारी कसून चौकशी करतायत।